नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे आपल्या फार्मवरील वेगवेगळ्या मेंढ्यांची आपण विशेष काळजी कशी घेतो. मित्रांनो, वेळेनंतर मेंढ्या पहिल्या 1-2 दिवस ह्या कप्प्यामध्ये स्वतंत्र टाकल्या जातात. त्यांना काय होतं, आईचं आणि पिल्लाचं बॉन्डिंग चांगलं होतं. त्याच्यानंतर किती जरी गोठ्यातनं पिल्लं आलं तरी आई ओळखते तिचं पिल्लू. त्यासाठी त्यांना आपण वेलेल्या मेंढ्यांसाठी हा स्वतंत्र एक पॅसेज केलेला आहे. वेलेल्या सगळ्या मेंढ्या इकडे एका साईडला घेतल्या जातात. त्यांचं चाऱ्याचं आणि खुराकाचं दोन्ही गोष्टीचं नियोजन त्यांचं इथंच केलं जातं. आपला फार्मवरील ह्या मेंढ्या पूर्ण बंदिस्त नाहीत, अर्धबंदिस्त मेंढ्या आहेत. चरून येतात सकाळ आणि संध्याकाळ. चरून येऊन प्लस आपण इकडं ज्या ह्या साईडला गव्हाणी केल्यात त्यात आपण 2 टायमिंगला त्यांना चारा आणि खुराक देतो. चाऱ्यामध्ये मित्रांनो आपण द्विदल चारा वेलेल्या मेंढ्यासाठी जास्त वापरतो. त्यात प्रोटीनचं प्रमाण जास्त राहतं. द्विदल चाऱ्यामध्ये आपण मेथी घास, दशरथ घास, तुती हे चारा आपण त्यांना वापरतो. त्याचबरोबर खुराकामध्ये त्यांना हरभरा चुन्नी, मकाचा भरडा, त्याचबरोबर गोळी पेंड, शेंगदाणा पेंड हे सगळं ह्या सगळा खुराक 200-250 ग्रॅम केला जातो आणि विभागून त्यांना 2 टायमिंगला दिला जातो. त्यांना काय होतं, मेंढ्याच्या तब्येती व्यवस्थित राहतात आणि दूध उत्पादनातही फरक पडतो चांगला. जर मेंढ्यांची तब्येत जर चांगली राहिली तर 3 महिन्यानंतर जर आपण कोकरी विकली त्यांची तर मेंढ्या लगेच लागून निघतात. प्लस त्यांचा खुराक आणि आहार चांगला असल्यामुळे दूध जास्त राहिल्यामुळे पिल्लेही चांगली झोप असतात. तुम्हाला जर अजून कोणता सविस्तर विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.